सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज शाहनवाज महबूब शेख राहणार सोलापूर यास आजी रजिया सलीम शेख वय 72 यांच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले। 27 जून 2022 रोजी जिल्हा परिषद इमारतीलगत पडक्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळला होता। पोलिसांनी नातू शाहनवाजला अटक केली। साक्षीदार सीडीआर फॉरेन्सिक पुरावे सादर केले, परंतु साक्षीदारांच्या जबाबात विसंगती, कबुली जबाबांवर शंका यामुळे न्यायालयाने पुरावे अपुरे ठरवले। या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सोलापूर यांनी काम पाहिले, तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट अंजली बाबरे, ॲडव्होकेट अजय राठोड, ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड, ॲडव्होकेट प्रशिक सोनकांबळे, ॲडव्होकेट अली नवाज सय्यद, ॲडव्होकेट सचिन गायकवाड, ॲडव्होकेट बसवेश्वर गोरनळे यांनी काम पाहिले। जिल्हा परिषद सोलापूर येथे महिलेचा खून केल्याच्या आरोपातून आरोपी शाहनवाज महबूब शेख यास जिल्हा व सत्र न्यायालय शर्मा साहेब यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे निर्दोष मुक्त केलेले आहे। यातील सदर घटनेची हकीकत अशी की दिनांक 27/6/2022 रोजी जिल्हा परिषद येथील SP कार्यालयासमोर एका खोलीमध्ये एक महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेली होती। त्या खोलीत एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती व तिचे शरीर फुगलेले होते। अशा परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी शबाना मलंग शेख हिने प्रेत तिची आई रजिया शेख आहे अशी ओळखली। त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीविरुद्ध मेहरबान कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली। चार्जशीट दाखल करतेवेळी आरोपीचा जो मोबाईल आहे तो जप्त करण्यात आलेला होता। सदरच्या मोबाईलमध्ये आरोपीने संभाषण केल्याबाबतचे जे ऑडिओ रेकॉर्डिंग होते ते जप्त करण्यात आले। यातील त्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपीने गुन्हा केल्याबाबतचे काही स्टेटमेंट दिले होते। या आधारावरून आरोपीविरुद्ध संपूर्ण तपास करून मेहरबान कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेली होती। सदरच्या केसमध्ये यातील जे साक्षीदार आहेत एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आलेले होते। त्यामध्ये यातील महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत ते फिर्यादी होते आणि अश्विनी भोसले मॅडम तपासिक अंमलदार त्यामध्ये होते। त्यामध्ये यातील आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की सदरच्या युक्तिवादमध्ये आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आलेला नाही असा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे। यातील आरोपीतर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट अंजली बाबरे, ॲडव्होकेट अजय राठोड, ॲडव्होकेट प्रशिक सोनकांबळे, ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड, ॲडव्होकेट सचिन गायकवाड, ॲडव्होकेट अली सय्यद आणि आपले सरकार पक्षाकडून जिल्हा सरकार वकील यांनी काम पाहिलेले आहे। या केसमध्ये पोलिसांनी जे काही पुरावे दाखल केलेले होते ते पुरावे म्हणजे आरोपीला दोषी व्हावे हे असे काही पुरावे त्यामध्ये मिळून आलेले नाही। म्हणजे एकंदरीत जर बघितलं की आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आले नसल्या कारणाने या आरोपीला निर्दोष मुक्त केलेले आहे। न्यायालयामध्ये जेव्हा दाखल झाले त्यामध्ये स्क्रू ड्रायव्हरने मारले हे पुरावा सिद्ध झाले नाही आला। त्यामध्ये काय झालं ते स्क्रू ड्रायव्हरबद्दल की त्यामध्ये एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 27 नुसार पंचनामा करण्यात आलेला होता। सदरचा पंचनामा हा मोकळ्या जागेमध्ये केला होता। सदरचा पंचनामा कशा प्रकारे ग्राह्य धरण्यात यावा किंवा कारण की ते मोकळ्या जागेमध्ये केलेला असल्या कारणाने जे आहे तिथं आजूला बाजूला कोण पण येऊ जाऊ शकतो, ते कोण पण काही वस्तू टाकू शकतो। ह्या मुद्दा मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे। म्हणजे हे केस मर्डर नसून दुसरा काही प्रकार आहेत का? नाही, ही जी केस आहे आता आम्हाला त्यामध्ये संशयित आरोपी त्यामध्ये केलेला होता। संशयित आरोपी असल्या कारणाने आमच्यावर कुठलाही पुरावा आलेला नाही आहे आणि ती महिला जी आहे ते मयत अवस्थेत तिथे सापडलेली होती। आता त्याचं जे काही म्हणजे पुरावा मेहरबान कोर्टामध्ये आलेला आहे म्हणजे त्यांनी कशा प्रकारे मयत झालेली आहे काय ते पोस्टमॉर्टममध्ये ते आलेलं आहे। त्यामुळे आमचं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an